नमस्कार, पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत आहे। पण जो कार्यक्रम घेतलेला आहे त्याविषयी पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत आहे। तर आपण जो शिबिर इथं घेतलेला आहे, नगरसेवक आपल्या सोबत आहेत। तर आपण या शिबिर आणि माऊलीने आपल्याला ही सतबुद्धी कशी दिली आणि संकल्पना कुणी केली त्याविषयी आपण पुणे डिजिटल मीडियाला माहिती देऊ। सर्वप्रथम सर्वांना रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। आपलं पूर्ण नाव सांगा। मी गणेश रतनलाल लहार, कसबा विधानसभा पूर्व मंडल विद्यार्थी आघाडीचा अध्यक्ष। आज पुणे शहरामध्ये संत तुकाराम महाराज तसंच संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या सोबत अनेक संत श्रेष्ठांची पालखीचे आगमन झालेले आहे। आज आपण पाहत आहात आपल्या सोबत सर्व विद्यार्थी मित्र पांडुरंगाच्या सेवेसाठी, तसेच आदरणीय नगरसेविका सौ पल्लवीताई जावळे या देखील आपल्या सोबत आहेत। आज आपण विद्यार्थी आघाडीच्या वतीने आज पाहत आहात आपण आरोग्य शिबिर वारकऱ्यांसाठी, त्यांच्या सेवेसाठी मोफत औषध वितरण तसेच त्यांच्या तपासणीसाठी आपण आज तज्ञ डॉक्टर बोलवलेले आहेत। त्यांची सेवा व्हावी हीच आपल्या विद्यार्थी आघाडीची संकल्पना होती। विद्यार्थी म्हणजे काय तर हे शाळेमध्ये जाऊन पाठ्यपुस्तकातले धडे शिकत असतात, पण आपल्या विद्यार्थी आघाडीतले जे कार्यकर्ते, जे विद्यार्थी मित्र आहेत ते समाजसेवेचे धडे शिकत असतात आणि अनेक विद्यार्थी व युवा पिढीला शिकवत असतात। समाजसेवा हेच आमचा संकल्प आहे। आज आम्ही विद्यार्थी म्हणून या समाजाला काहीतरी देणं म्हणून आम्ही हा एक छोटासा उपक्रम राबवला। त्याच्यामध्ये आपले आदरणीय आमदार हेमंतभाऊ रासने असतील, सौ पल्लवीताई जावळे असतील नगरसेविका, यांनी आम्हाला मोलाचे मार्गदर्शन केले। त्यांनी आम्हाला प्रत्येक वेळोवेळी आम्हाला हवी तशी मदत पुरवली। प्रत्येक आपले जे विद्यार्थी मित्र आपण बघत आहोत, सर्व विद्यार्थी मित्र आज आपल्या सोबत इथे आहेत, त्या सर्वांनी आपल्याला खूप मदत केलेली आहे। त्यांनी प्रत्येक वारकऱ्याला त्यांच्या ज्या समस्या असतील, ज्या अडचणी असतील त्या बारकाईने जाऊन त्यांना हवी तशी मदत आपण केलेली आहे। आज आपण कसबा विधानसभामध्ये 500 पेक्षा अधिक विद्यार्थी मित्र जोडलेले आहेत। आपण विविध प्रकारचे उपक्रम राबवत असतो। या विश्वाच्या शांतीसाठी आपण विद्यार्थ्यांच्या माध्यमातून, म्हणजे आजकाल सगळे विद्यार्थी मोबाईल माध्यमातून त्याच्याकडे आकर्षित झालेले आहेत, पण त्या सोशल मीडियाच्या जाळ्यातून त्याला बाहेर काढून या जगातलं व्यावहारिक ज्ञान प्लस आपण या संस्कृतीमध्ये कसं जगावं, आपण या समाजाला काहीतरी देणे, याचा आपण प्रसार माध्यम या कसबा विद्यार्थी आघाडीच्या वतीने करत असतो। सोबत आहे पल्लवीताई जावळे, येथील स्थानिक नगरसेवक आहेत। धुल्या मारुती समोर आपण त्यांच्या सेवेच्या माध्यमातून जे शिबिर आयोजन केलेले आहेत, पालखीचे आलेले सर्व वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी ते इथं उपलब्ध आहेत। तर ताई, आपण जो आज शिबिराच्या माध्यमातून आपण नगरसेवक आहात स्थानिक, तर आपल्या इथं कोणते शिबिर आणि इथली रूपरेषा काय ती थोडक्यात माहिती द्या। रामकृष्ण हरी। रामकृष्ण। मी पल्लवी जावळे नगरसेविका। आज इथे पालखी सोहळ्यानिमित्त आज आपण बघितलं पुणे शहर पूर्ण पंढरीच्या जयघोषाने नादावलेलं आहे आणि इथे सगळे वारकरी वैष्णव आज इथे आलेले आहेत आणि पुण्यनगरीमध्ये सगळ्या वारकऱ्यांचं स्वागत करण्यासाठी आम्ही सर्व पुणेकर सज्ज आहोत। आणि इथे आज माझ्याबरोबर विद्यार्थी आघाडीचे सगळे कार्यकर्ते आहेत, ज्यांना वारकऱ्यांची सेवा करण्याची फार मनापासून इच्छा होती आणि त्यांना मार्गदर्शन करून आणि त्यांना मदत करून आज आम्ही इथे मेडिकल कॅम्प घेतला आहे। सर्व वारकऱ्यांचं इथं हेल्थ चेकअप आणि त्यांना मेडिकल औषधांचं जे नियोजन आहे विद्यार्थी आघाडीच्या वतीने आम्ही इथे केलेलं आहे कसब्यामध्ये। आमच्या इथले कसब्याचे आमदार हेमंत रासने ते या मेडिकल कॅम्पसाठी इथे उपस्थित होते। या परिसरामध्ये मुक्ताईची पालखी गेले 10 वर्ष मुक्ताई पालखीचं नियोजन आम्ही करत असतो आणि यावर्षी मुक्ताईच्या पालखीचं नियोजन आज इथे केलेलं आहे। अनेक वारकरी इथे पुण्यनगरीमध्ये येत असतात आणि प्रत्येक पुणेकर आपल्या पद्धतीने काहीतरी सेवा देण्याचा प्रयत्न करतो। त्याच पद्धतीने आमच्या विद्यार्थी आघाडीने आज इथे प्रयत्न केला आहे की सगळ्या वैष्णवांना सेवा द्यावी आणि आज विद्यार्थी आघाडी इथे पुढे येऊन एवढं काम करत आहे, तर निश्चित पुढची जी पिढी आहे ती अतिशय उत्तम अशी घडत आहे आणि आमची जबाबदारी आहे की पिढीला मार्गदर्शन करावं, म्हणून आम्ही इथे नियोजन केलं आहे। सर्व वारकऱ्यांचं नियोजन इथे पुण्यनगरीमध्ये महापौर, प्रशासन, आमदारांनी, सगळं आमचे पुण्याचे खासदार मुरली अण्णा मोहोळ यांनी खूप छान नियोजन केलं आहे आणि खूप छान सुरळीतपणे इथे देवदर्शन होत आहे। धन्यवाद। रामकृष्ण हरी।